परिसर अभ्यास भाग 2. यापेक्षाही शिवछत्रपती या नावानेच हा विषय आपण ओळखतो. आपले दैवत म्हणजे राजे शिवराय. त्यांच्या शौर्यकथा लहानपणापासून ऐकतच आपण मोठे होत आहोत. पण त्यांचे जीवनचरित्र यावर्षी सुसंगतपणे आपण पुस्तकातील पाठांच्या आधाराने पाहत आहोत. ज्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली, ते स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी वयाच्या 15व्या वर्षीच केली होती. तत्पूर्वी आतापर्यंत आपण मागील 5 पाठांमधून काय काय पाहिले याची उजळणी एकदा करूयात बरं का. शिवरायांच्या जन्मापूर्वी सुमारे 400 वर्षांपेक्षा अधिक काळ जुलमी राजवटीचा होता. उत्तरेकडून आलेल्या अल्लाउद्दीन खिलजी याच्या आक्रमणाने महाराष्ट्रच नव्हे तर जवळजवळ हिंदुस्थान गुलाम झाला होता. मंदिरे फोडली गेली. स्त्रिया, मुले, शेतकरी यांच्यावर अनन्वित अत्याचार होऊ लागले. शेती, गावे उजाड होऊन गेली होती. मध्ययुगात महाराष्ट्रात शिवजन्मापूर्वी अशाच 2 जुलमी राजवटी होत्या. अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. तिसरी सत्ता होती ती उत्तरेकडील मुघल बादशहाची. हे राजे मराठ्यांच्या पराक्रमाचा, शौर्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत होते. मराठे आपापसात या राजांसाठी लढत होते. लढणाऱ्या या मराठ्यांपैकी काही मराठे सरदार खूप शूर होते, तर काही घराणीच शूर म्हणून समजली जायची. मोठमोठे सरदार या घराण्यांमध्ये जन्मास आले होते. त्यापैकी सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले ही घराणी तर जास्तच शूर मराठा सरदारांची म्हणून नावाजली गेली होती. भोसल्यांचे शूर घराणे आपण पाहिले. आता पुढील तक्ता पहा बरं. त्यातली नावे वाचा. बाबाजी भोसले, त्यांची 2 मुलं म्हणजेच मालोजी राजे व विठोजी राजे. यापैकी मालोजी राजे यांचा विवाह उमाबाईंशी झाला. त्यांची 2 अपत्ये म्हणजेच शहाजी राजे व शरीफजी राजे. शहाजी राजांचाही विवाह जिजाबाई यांच्याशी झाला. शहाजी राजे व जिजाबाई यांची 2 मुलं म्हणजेच शिवाजी राजे व संभाजी राजे. हे संभाजी राजे म्हणजेच शिवरायांचे थोरले बंधू बरं का. पुढे शिवाजी राजांचा विवाह सईबाईंशी झाला व त्यांचाच मुलगा म्हणजे संभाजी राजे. स्वतः शहाजी राजे अत्यंत शूर होते. निजामशहा, आदिलशहा त्यांचा पराक्रम ओळखून होते. त्यांनी निजामशहा, आदिलशहा व मुघल यांच्याकडेही सरदारकी केली. नव्या निजामशाहीची स्थापना करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. खरं तर तो स्वराज्य निर्मितीचाच एक प्रयत्न होता. जिजाबाई सुद्धा अत्यंत शूर, स्वाभिमानी, गुलामगिरी किंवा अन्यायाची चीड असणाऱ्या होत्या. त्यामुळे शहाजीराजे व जिजाबाई यांनी भविष्याचा विचार करूनच शिवबांना घडवले. त्यासाठी तशी माणसे शहाजीराजांनी आधीपासूनच हेरून विश्वासाने जमवली होती. त्याचप्रमाणे शिवरायांना शहाजीराजांनी मावळ प्रांतात जिजाबाईंसह काही विश्वासू विद्वान माणसांसह पाठवले. शिवरायांचे बालपण या सह्याद्रीच्या कुशीतच गेले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवरायांना शिक्षण जिजाबाई, दादाजी कोंडदेव तसेच इतर विख्यात शिक्षक विद्वान यांच्याकडून मिळाले. रामायण, महाभारत, भागवत यांचे वाचन तर त्यांनी बालवयातच केले होते. विविध भाषा, वाचन, लेखन यासोबतच शिवरायांनी एका राजाला आवश्यक असणारं, स्वराज्य निर्मितीला आवश्यक असणारं शिक्षण म्हणजेच घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे, हत्ती घोड्यांची परीक्षा करणे आणि ह्या डोंगर, दऱ्या, नवीन वाटा सगळ्या शोधणे, याची पाहणी करणे, हे सर्व शिक्षण बालवयापासूनच शिवरायांनी घेतले. मावळ्यांसोबत शिवराय दिवस रात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत होते. किल्ले न्याहाळत होते. उद्ध्वस्त झालेल्या, अन्याय झालेल्या गावांना परत वसवणे, आधार देणे, आपापसातील अनेकांचे तंटे सोडवणे, त्यांचे न्याय देणे, हे शिवराय जिजाबाईंसोबत आणि दादाजी कोंडदेव यांच्या समवेत शिकत होते.
त्यांच्या मनात या अन्यायाविरुद्ध लढण्याचे विचार पक्के होत होते. यातूनच एक विलक्षण घटना घडली, ती म्हणजे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. सन 1645 मध्ये, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी प्रतिज्ञा घेतली. कधी घेतली, कुठे घेतली आणि कशी घेतली ते पाहूया या पाठातून. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. मसलत म्हणजे चर्चा बरं का. आणि खोरे म्हणजे काय, तर दोन नद्यांच्या मधला प्रदेश याला खोरं असं समजलं जातं. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत हे मावळे करत होते. श्री शंकरापासवी कोणते मागणे हे मावळे मागत होते. बाल शिवबाची तेजस्वी वाणी. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठाच घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजी राजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट का राहावे? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धुळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय, तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनांच्या लोभाने आपण हे असे चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. स्वराज्याची शपथ. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा आणि असा विश्वास त्यांना वाटू लागला. प्रतिज्ञा घेतल्यावर शिवराय व मावळे
नव्या उत्साहाने कामात जुंपले. स्वराज्य उभे करायचे म्हणजे किल्ले पाहिजेत आणि किल्ले पाहिजेत तर ते जिंकण्यासाठी सैन्यही पाहिजे. हे सैन्य, हे मावळे जिवलग सवंगडी शिवरायांनी कसे जमवले ते आपण पुढील भागात पाहणार आहोत.